नदीचं पाणी एकदम स्वच्छ, शांत आणि नितळ दिसतंय. गावापासून लांब ही नदी असल्यामुळे पाणी एकदम स्वच्छ आहे. इथे अजिबात घाण नाही आहे किंवा कचराही तुम्हाला अजिबात दिसत नाही आहे. अशी स्वच्छता ठेवली तर निसर्ग आणखी छान वाटेल, छान राहील. पहिल्या भागामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही चिकनची तयारी तिकडे सुरू आहे, म्हणजे मॅरिनेशन करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये अजून 10-15 मिनिट वेळ आहे मॅरिनेट व्हायला. म्हणून तोपर्यंत आम्ही सगळेजण म्हटलं की चला आपण तोपर्यंत फोटो काढून येऊयात. म्हणून आम्ही सगळेच जण इकडे फोटो काढायला आलो आणि इथे इकडे फोटो काढायचं सध्या सुरू आहे. बाकीचे सगळेजण अजून फोटो काढतायत. तर मी म्हटलं नदीच्या वरच्या साईडला, म्हणजे आम्ही जिथे बसलो होतो तर त्याच्या अपोजिट साईडला काय काय आहे, कसली झाडं आहेत तर ते बघून येऊया. म्हणून मी वरच्या साईडला आले आणि तर या साईडला ना, म्हणजे तिकडे जशी पोपळीची झाडं आहेत किंवा सुपारीची झाडं जास्त आहेत, तर इकडच्या साईडला बघितलं तर माड जास्त त्यांनी लावलेले आहेत. आणि नदीच्या एकदम कडेला ना बांबूची झाडं, म्हणजे असं कुंपण कसं त्यांनी तयार करून घेतलेलं आहे. आणि काय काय नवीन माड लावलेले आहेत आणि जुने माड सुद्धा आहेत, म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीचे माड इकडे दिसत आहेत आपल्याला. आणि त्याच्याच पलीकडे ना काजूची बाग दिसते. तर आता मी थोडंसं फिरून परत निघाले की आता बघूया म्हटलं पारसचं कुठंपर्यंत आलंय, काय काय झालंय ते. आणि म्हणून मी इकडे आले तर पारसने पातेला ठेवून त्याच्यामध्ये कांदा वगैरे भाजून आता टोमॅटो टाकलं, म्हणजे थोडीफार त्याची तयारी ऑलरेडी मी यायच्या आधीच सुरू केलेलं होतं. पारस खूप छान पद्धतीनं आणखी बघा अगदी सराईतपणे करतोय तो. आणि इथे आता आम्ही जवळपास 40 माणसं आहोत. तर 40 माणसाचं जेवण करणं म्हणजे तसं खूप कठीणच आहे, पण तो अगदी व्यवस्थितपणे करतोय. आणि हे त्याने गेल्या वर्षी सुद्धा केलेलं होतं. बघा आता थोडा वेळ त्यानं झाकून ठेवलं आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर आता त्याच्यामध्ये हवं तेवढं रश्श्यासाठी तो पाणी टाकेल की आपले हे चिकन तर तयार आहे. बाकीच्यांच्या गप्पा चाललेल्या आहेत. आणि आता तयारी सुरू झाली ती म्हणजे कोशिंबिरीची. पूनमने काकडी, टोमॅटो वगैरे सगळं धुवायला इकडे आणलेलं आहे. जी तुम्हाला वेगळ्या प्रकारची झाडं दिसत आहेत ना, तर ती आहेत नदीच्या किनाऱ्याकडच्या साईडची. बघा बांबूची तर आहेतच, पण आणखी वेगवेगळी झाडं अशी लावून एक असं आपला एरियाचं कुंपण असं त्यांनी तयार केलेलं आहे. आणि आता पारस दुसऱ्या चुलीवरती तो आता सुक्क चिकन करायला सुरुवात केली आहे त्याने. आणि कांदा भाजतोय. इथे ना कांदा थोडासा जास्त झाला तर मग राहिलेला कांदा तो कोशिंबिरीसाठी ठेवला.
या वनभोजनची संपूर्ण जेवणाची कमान ही पूनम आणि पारस या दोघांनीच बऱ्यापैकी पूर्ण केली आहे. बाकी थोडंफार आम्ही असं मदत केली, म्हणजे त्याला मसाले हातात द्यायला, थोडंसं जरा चुलीला जाळ लावणं वगैरे, नाहीतर पूर्णपणे मुलांनीच केलेलं आहे. थोडं कोशिंबिरीला वगैरे पण मग नंतर भुकटे मॅडम, तेली मॅडम इथे मदत करतायत. काजल पण आहे इथे, कोशिंबीर कापू लागते म्हणजे बीट वगैरे. टोमॅटो टाकलं कांद्यानंतर. आणि आता थोडा वेळ त्याने मसाला भाजण्यासाठी झाकून ठेवलेला आहे, म्हणजे चांगला भाजेल. इकडे बघा तोपर्यंत बाकीच्यांचा कसा टाइमपास चाललेला आहे. बॅट आणलेली आहे मुलाने, ते बॅट बॉल खेळतायत. आता तो याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार, कारण मगाशी सुद्धा त्यांनी तसंच केलेलं होतं. यामध्ये बघूयात काय करतोय पुढे. मसाला सगळा टाकून झालाय. यानंतर आता काही वेळ लागणार नाही, 10-15 मिनिटांमध्ये जेवण तयार होईल. त्याला जाळ लावायला मी आलेली आहे, कारण काय की त्याचं काम आता सेफचं काम संपलेलं आहे. आता थोडंसं आणि बाकीचे ते तयार करणार आहोत, कारण तो एकटाच एवढा वेळ उभा राहून तिथे करून कंटाळला. खरं तर बरोबर आहे ते, कारण आल्यापासून तो म्हणजे दोन्ही चिकन करताना तो तिथेच उभा आहे मसाला तयार करण्यापासून. मध्ये मध्ये आम्ही सगळ्यांनी हेल्प केली त्याला, मसाले सगळे हातात द्यायला, जाळ लावायला चुलीला. पूनमने सगळं काय हवं ते दिलं आणि आता फायनली जेवण तयार झालेलं आहे. मुली तिकडे फोटो काढायला गेलेल्या, तर त्यांना पण बोलवलं आणि त्या पण आत्ता आलेत. आता त्यांचं काम झाल्यानंतर त्या थोडंसं जरा फोटो शूट करायला गेलेल्या. आता आपली कोशिंबीर सुद्धा इकडे तयार झाली. भुकटे मॅडम, तेली मॅडम आणि काजलने कोशिंबीर पण तयार केली इकडे. तेली मॅडम इथे बघा सोलकढी करतायत, कारण चिकनचं जेवण झाल्यानंतर सोलकढी तर पाहिजेच, त्यामुळे सोलकढी इथे करतायत त्या. मस्त झाली आहे सोलकढी. मला आता मुलगे आणि मुली सुद्धा इकडे नॉनव्हेज वाले जेवायला बसलेत. वाढतले का कमी होतले? मग वाढू दे ना. अजून अर्धीच झाले त्यांच्या ताटात.
या साईडची जी पंगत आहे तर ती व्हेजवाल्यांची आहे. व्हेजवाले अगदी नॉनव्हेजवाल्यांपासून लांब असे बसलेले आहेत, कारण जे मार्गशीर्ष महिन्यामध्ये नॉनव्हेज खात नाहीत तर ते या साईडला आहेत, बसलेले आहेत. आणि हे जेवायला बसलेले आहेत पंगत. तोपर्यंत मी, भोगटे मॅडम, सुप्रिया, त्यानंतर पेडणेकर वगैरे म्हटलं चला थोडंसं आपण फिरून येऊ. त्याच्या आधी आता मध्ये थोडासा वेळ आहे म्हणून आम्ही इकडे थोडंसं आलो फिरायला. एका ठिकाणी बसून पण कंटाळा आला. तसं मी सकाळपासून फिरतेच आहे, कारण काय सगळं शूट करायला पूर्ण आल्यापासून मी अशीच उभा आहे खरं तर. पण खूप मजा आली, म्हणजे उभा राहून सुद्धा अजिबात मला कंटाळा आलेला नाही आहे. आणि आता पहिली पंगत झाली आणि आता आम्ही बसलो आहे. म्हणजे तोपर्यंत मी आता मोबाईल ज्यांचं जेवण झालं आहे त्यांच्याकडे थोडासा दिला आहे शूट करायला. आणि अशा प्रकारे जेवणं सगळ्यांची झालेली आहेत आणि आता पुन्हा मग भांडी साफ करून आता जाण्याची तयारी. तर इकडे वेदचं काय चाललंय बघा, त्याला कुर्ले शोधायचाच नाद लागलेला आहे आणि आल्यापासून तो ते दगड उलते पालते करतोय आणि कुर्ले शोधतोय. आल्या आल्या त्याने 2-3 त्याला कुर्ल्या मिळाल्या पण, आणि त्याच्यामुळे त्याला आणखी कुर्ल्या म्हणजे शोधायचं हे झालंय, म्हणजे उत्साह आलाय की आपल्याला आणखी मिळणार म्हणून. तो सांगतो की आमच्या जवळच्या व्हाळात टाकणार आणि मोठे झाले काय मग मी ते खाणार म्हणून पकडून. आणि जेवणानंतर आईस्क्रीम पेडणेकरने आईस्क्रीम सगळ्यांना दिलं, कारण त्यांच्या मिस्टरांचा वाढदिवस 2 दिवसापूर्वीच झाला आणि म्हणून त्याने सगळ्यांना आईस्क्रीम दिलं. म्हणजे ते 3-4 वर्षापूर्वी ते एक्सपायर झाले, पण त्यांचा बड्डे असतो त्यावर्षी, गेल्या वर्षी त्यांनी सगळ्यांना आईस्क्रीम दिलेलं होतं, यावर्षी सुद्धा दिलं आहे. तर अशा प्रकारे मस्तपैकी आजचा प्रोग्राम झालेला आहे वनभोजनाचा. आणि आता मी आता पहिली जायला निघालेली आहे आणि हा जो बुंदे कल्पेश आहे तर त्याच्याबरोबर मी आता गाडीने जाते. तर इथे रस्ता थोडासा गाडीवर बसून लगेच जाण्यासारखं नाही आहे, खूप असं उबडधोबड आहे. तर त्याला म्हटलं तू तोपर्यंत पुढे चल, मी येते चालत. आणि मग थोडंसं प्लेन रस्ता सुरू झाला की मग पुन्हा गाडीवर बसून. आंब्याची झाडं आहेत, आंब्याची बाग आहे. तर अशा प्रकारे आजचा दिवस खूप मस्त गेला, खूप सगळ्यांनी एन्जॉय केला. आणि आता आम्ही रस्त्याला लागलो, म्हणजे मेन रोडला लागलेलो आहोत. बाकीचे सुद्धा 5-10 मिनिटाच्या अंतराने येतीलच. 4 वाजलेत आणि तसं बघितलं तर आमचं खूप लवकर आवरलं आणि आम्ही निघालो सुद्धा तिथून. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि बाय.